नमस्कार, मी रोहित मोरे डेली किंवा रोहित मोरे व्लॉग्स याच्यावरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बरेचसेच दिवस आपण कन्सिस्टंटली बघूया 10 दिवसाचं टार्गेट घेतलं. 10 दिवसामध्ये आपण कंटिन्यू डेली बेसिसवरती 10 ब्लॉग्स टाकले. बऱ्यापैकी ब्लॉग्समध्ये आम्ही काही बोललेलोच नाही. फक्त जी काही ॲक्टिव्हिटी करतोय त्या गोष्टी टाकलेल्या आहेत. ह्या माध्यमातून कळलं की बाबा कन्सिस्टन्सी करत काम करते. कालचा एक दिवस मी गॅप घेतला. आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग याच्यावरती सेटअप करतोय. आता इथून पुढं जो मागचा चॅलेंज होता तो 10 दिवसाचा चॅलेंज होता. आता इथून पुढचा जो चॅलेंज मी घेतोय तो 30 दिवसाचा कंटिन्यू चॅलेंज आहे. मग बघूया कशा प्रकारे होतं. त्याच्यामध्ये मी काही वेळेस बोलेन, काही वेळेस नाही बोलणार आहे. बऱ्यापैकी डेली बेसिसवरती माझ्या डेली ऑफिसचं रुटीन कसं असतंय, काय असतंय, कशा पद्धतीने असतंय, त्यातनं नवीन माझ्या ऑडियन्सला काय शिकायला मिळेल. कारण मी तुम्हाला सांगतो जनरली आत्ता ह्या ठिकाणी मी मी स्वतः पॉडकास्ट घेतो. मी स्वतः टॉक सिरीज चालवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही आत्ता जो कॉन्सेप्ट स्टार्ट केला आहे तो पर्टिक्युलरली सांगली जिल्ह्याचे ते आता सध्या स्टार्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल बोलायला गेलं तुम्ही यूट्यूबवरती जाऊन जरी सर्च केलं सांगली पॉडकास्ट तो चॅनल आम्ही रन करतोय. सांगली टॉक्स तो सुद्धा चॅनल आम्ही रन करतोय त्या ठिकाणी. मग हे झालं काम होतं आपण त्याला डिस्ट्रिक्ट लेवलचं काम. आम्ही ह्या माध्यमातून आम्ही ऑल इंडिया PR सुद्धा ॲक्वायर करून ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून आपण नॅशनल लेवल हिंदी कॉन्टेंट कसं करता येईल तर या सगळ्या गोष्टी आहेत. ऑलरेडी आम्ही सगळं ॲक्वायर करून ठेवले. त्याच्यावरती हळूहळू कामही चालू आहे. पण प्रोफेशनली आता सध्या सांगली जिल्ह्यावरती मॅक्सिमम काम चालू आहे. तर अशा प्रकारची सगळी संकल्पना आहे. दुसरी गोष्ट जी मला ह्याच्यातनं सांगायची आहे सगळ्यांना, कारण कसं होतंय आज जेव्हा आपण मीडिया चालवतोय बरोबर आहे, डायरेक्टली म्हणजे मी ॲड चालवतोय कुठल्या तरी कंपनीसाठी XYZ काम करतोय, पण माझं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी काय नसेल, मी त्या ॲड एजन्सीचा काहीच उपयोग नाही. सर्वप्रथम काय महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही ॲड एजन्सी सुरू करता तुमची व्यक्तिगत कम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे ह्या गोष्टी मॅटर करतात. कारण तुम्ही किती स्ट्रॉंग आहे हे तुमच्या कम्युनिटीवरनं ठरतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या इंस्टाग्रामला एक 9,500-10,000 फॉलोअर्स आहेत, तुमचा रीच 2 मिलियन प्लस आहे. माझा आहे. माझ्या चॅनलचा ओव्हरऑल बघायला गेलं तर कंबाईन करून मंथली 7 to 8 मिलियनचं रीच फिक्स्ड आहे. त्या हिशोबाने मी आता काम करतो. आणि डेली ब्लॉगिंग सुरू करण्याच्या मागचं कारण कसं असतं, कामं तर सगळेच करतात, त्यामागची स्टोरी काय आहे बरोबर आहे ना. ॲक्च्युअली तो माणूस काय करतोय, कसं करतोय, कशा पद्धतीने करतोय, नुसते हेच ना, अशा बऱ्याच जबाबदारी माझ्याकडे ऑलरेडी आहे त्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी असं आहे की हा सगळा आहे स्टार्टअप बरोबर आहे. आणि स्टार्टअप म्हणजे धंदा. आपण कशासाठी करतोय, पैसे कमवण्यासाठी, जगायला पैसे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर स्टे ट्यून. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने जगताय, तुमच्या आयुष्यात काय चाललंय.
खरंच लोकांना घेणं देणं नाही किंवा लोकांना कुठल्याच लोकांना तुमच्याबद्दल काही घंटा फरक पडत नाही. बरोबर आहे. पण आजच्या काळात लोक चाललेत काय माहिती आहे का, जसं सोशल मीडियाच्या जगात मी आज मीडियाचं काम करतोय, त्याचे किती फॉलोअर्स आहेत, त्यांनी काय केले, कशा पद्धतीने केले. बरोबर आहे. ह्या लोकांचं कॉम्पिटिशन खूप झाले आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे लोक काहीही टाकायला लागले. बरोबर आहे. ह्या गोष्टी होत आहेत मीडियावरती. आता परत आपल्या पर्सनल आयुष्यावरती जर माणसांबद्दल जर बोलायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचं काय चाललंय, त्याचं कसं काय, लई फरक पडतो. एकच गोष्ट आयुष्यात डोक्यात ठेवायची, बाबा शेजारी तुमचं काय म्हणतं घंटा फरक नाही पडला पाहिजे. तुम्ही तुमचं काम तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने तुम्ही तुमचं बेस्ट देताय, बिकॉज यू आर युअर ओनली कॉम्पिटिटर. लक्षात आलं का? ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्या गोष्टी लक्षात ठेवा. काही करा, एक सांगतो तुम्हाला, स्वतःला एवढं बिझी ठेवा, मल्टिपल गोष्टी सुरू करा, पण त्यातल्या पहिल्या 2-3 गोष्टी तुमच्या स्ट्रीमलाईन करा. तुमचं फंडिंग येऊ दे, तुमचा खर्च चालला पाहिजे, त्या गोष्टी पहिल्या सेटअप करा, नंतर तुमच्या पॅशनकडे तुम्ही वळा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच अशा प्रकारचं बोलकं डेली ब्लॉगिंग मी सुरुवातीला स्टार्ट करतो. पहिल्या 10 दिवसामध्ये फक्त म्युझिक होतं, ॲक्टिव्हिटीज होतं, शेतातली कामं होती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मी टाकत गेलो. पण डेली बेसिसवरती बघूया, प्रयत्न करूया. पण डेली ब्लॉगिंग जेव्हा सुरू करत असतो, चॅलेंज म्हणजे आता जे मगाशी तुम्हाला मी बोललो की 30 दिवसाचं चॅलेंज मी ह्याच्यामध्ये ॲड करतोय, मी घेतोय चॅलेंज. बघूया काय होतंय. 30 दिवस कन्सिस्टंटली आपण व्हिडिओ टाकायचे. आणि ब्लॉगिंग जेव्हा आपण सुरू करतो तर कोणीतरी खूप भारी म्हणलं आहे, तुम्ही व्ह्यूज बघू नका, तुमचे सबस्क्रायबर बघू नका, पण कन्सिस्टंटली 100 ब्लॉग तुम्ही त्याच्यावरती टाका. जर रिझल्ट नाही आला परत 100 डेजचं चॅलेंज घ्या, जर रिझल्ट नाही आला परत 100 डेजचं चॅलेंज घ्या. बरोबर आहे. एक दिवस असा येतो तुम्ही जे बोलताय करताय 100% तुम्ही व्हायरल होताय, कारण तुमचे रेकॉर्ड झालेले व्हिडिओ त्या प्रमाणात इंटरनेटवर अवेलेबल असतात. आणि आजच्या काळात जेव्हा आपण यूट्यूब अल्गोरिदम बघतो, यूट्यूब खरंच जे कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करतात किंवा गॅपली व्हिडिओ 1 डे 2 डे गॅपनं कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करतायत, त्यांना 100% यूट्यूब पुश करतं. जस्ट बी कन्सिस्टन्सी. तुम्ही बेस्ट आहात, तुम्ही हेच बेस्ट द्यायला पाहिजे, तुम्हाला हेच बोला येत नाही, काहीही फरक पडत नाही. तुम्ही एखादं गाणं करा, तुम्ही बसलाय काम करताय, गाणं रेकॉर्डिंग 8-10 मिनटं कसेही करा, पण ते टाका, ते प्रयत्न करा. चलो, धन्यवाद.